किल्ल्यावरून पद्मदुर्ग किल्ला हा बघा, एवढा लांब आहे. इथे संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला. हे ऑप्शन तुम्हाला दाखवतो थोडंसं झूम करून. हा जिंकण्यासाठी तर हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी पद्मदुर्ग बांधला. पण त्याचं म्हणणं असं आहे की हा अर्धवट सोडला आहे. गाईडने जसं प्रमाणे सांगितलं. पद्मदुर्ग तो बघितला असेल आपण. आता हा जो संभाजी महाराजांनी बांधला हा किल्ला जिंकण्यासाठी, पण मेरी त्यांनी त्याच्यामुळे रायगडवर हल्ला केला म्हणून ते तिकडे गेला आणि बांधकाम अधूर राहिलं. इन फ्युचर आय थिंक जे आम्ही उतरलो किल्ल्यावरून तो थोडा अवघड आहे, म्हणजे उतरायला वगैरे, कारण बोट हलत राहते. म्हणून आय थिंक ते किल्ल्यावरूनच इथे जेटसाठी म्हणजे बोटसाठी, फेरी बोटसाठी ॲक्च्युली ते इथे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. म्हणजे इथून डायरेक्टली किल्ल्यावर येता येईल. म्हणजे हे खूप म्हणजे छान करत आहेत ॲक्च्युली. टेन्शन टेन्शन कसला घेते, बस हवा निकल गई. पण मस्त वाटतं बघ, थंडगार. कसं वाटतं तुला? इथेच बसायचं ना मस्त एकदम, आणि ऊन नाही बा, आपलं नशीब किती चांगलं. तर झालं आता ऑलमोस्ट फिरून. आता आम्ही चाललो आहे, कारण 10:40चा आम्हाला टाईम दिला आहे त्यांनी. तर फुल ट्रिपचा पैसा वसूल. आणि आज आम्ही संध्याकाळी निघतो आहे परत. कुठे? पुण्यासाठी. आणि हा जाणार आहे मुंबईला. तू उद्या जाणार ना? ह्याला उद्या सोडून गेलो तर मुंबईला पण जाईन सोडायला, त्या विषयी. तर जाऊ लवकर, नाहीतर बोट सोडून जायची. आम्हाला पेवत जावं लागेल. लाईव्ह जॅकेट. तर माहिती मस्त सांगितली ॲक्च्युली बोटमध्ये, कारण आतमध्ये टूर गाईड नाही आहेत अजिबात. आणि जो व्ह्यू भेटतो ना, म्हणजे एकदम टॉपला गेलो तर मस्त व्ह्यू भेटतो. म्हणजे फुल सिनेमॅटिक व्ह्यू काढलेला आहे आम्ही. तर तो पण तुम्हाला दाखवतो. काय म्हणायचा, पैसा वसूल ना, पूर्ण पैसा वसूल. 2 दिवस नुसतं फिरतोय आणि नुसतं खातोय. ही तर एकदम चांगली बेस्ट लोकेशन. हां, यायचा प्लॅन असा काही नव्हता फायनल, कारण रात्री, कारण आम्हाला चेकआउट करायचं 10:30ला, कारण माई आणि ते अजून रूमवर थांबली आहे. तर असा विचार केला की चला जाऊनच येऊ. आता आलो आहे परत, हे होत नाही आपल्याला येणं, त्याच्यासाठी आपण चेक केला. तर बोटच्या इथे आपण स्टार्टिंगला येतो तेव्हा कार पार्किंगसाठी 100 रुपीज पर कार आहे. तिथे गेल्यावर नंतर 100 रुपीज पर पर्सन बोटने येण्यासाठी, आणि किल्ल्यावर आल्यावर 25 रुपीज पर पर्सन इथे फिरण्यासाठी. म्हणजे टोटल कॉस्ट अराऊंड 100, 200, 250, 225 पर पर्सन येऊ शकतो. आणि फायनली आपण आलो आहे बाहेरच्या रस्त्याला. तर इथून आता आपण एक्झिट करणार आणि डायरेक्ट बोटमध्ये जाणार, कारण त्यांनी बोललं आहे की 10:40 समथिंग टाईम दिला आहे. तर 10:40ला आपण एक्झिट करणार. जेव्हा आपण एंटर करतो इथून एंटर केलं की आपल्याला इथे पे करायचे असतात. आणि इथून मग आपण राईट मारून, यू टर्न मारून राईटने जायचं, आणि परत ह्या गेटने परत एक्झिट. आणि इथे टॉयलेट आहेत, त्यामुळे इथे आपण काही प्रॉब्लेम नाही. ह्या पुढे चित्र केले ते बघा. वरती उर्दू मध्ये काहीतरी लिहिलं. चल शुभम काय ट्राय करताय बघा, फ्लिप कर. सेकंड हा वही हे बघ, मी घामाघूम बघा, घाम बघा आई कशी. तर तेजू थोडी घाबरते, पण मी तिला प्रोत्साहन करतोय की आता जाण्यासाठी काय टेन्शन नाही. येताना खूप हे होतं. तुला काय वाटतंय? पाय थरथरत आहेत. तिला जे मला शूट करायला भेटलं, कारण अलाउड नव्हतं. तिला जे उतरताना जे असं ठेवलं आहे ना उचलून, म्हणजे अशी एक मूर्ती ठेवल्यासारखी ठेवतात. पण मजा आली, मस्त आहे बघण्यासारखं. कसं वाटलं चढान? हे बा बोट में चढत आहे, बोट में चढत आहे. तेजू आणि तिथे बसली आहेत, जेजू इथे बसले आहेत, आणि शुभम इथे. आम्हाला बॅक सीट भेटली. तर मित्रांनो आलो आहे आता आम्ही
किल्ला पोहोचलोय फिरून. आता किल्ला करून. खूप छान आहे किल्ला, हम्म. मस्त हे वाटलं. बघा न्यू एक्सपिरियन्स. आणि आम्हाला एवढं चांगलं भेटलंय की एका बोटमधनं दुसऱ्या बोट अरे चल दुसऱ्या बोटमधनं डायरेक्ट एक्झिट. तर बघू आता. ताई माईने फोन केला तिकडे की माईने तिकडनं फोन केला की रूम एक्झिट करायला लावत आहेत. तर मग त्यांना म्हटलं सामान वगैरे आमच्या गाडीत ठेवून द्या. तर मित्रांनो झाले फिरून. आता आम्ही गाडी काढली आणि आता रूमवर चाललो कारण चेकआउटचा टाईम झाला आहे. तिकडे माईने थांबली आहेत. माई थांबलेत. माई बॅग एन्जॉय केलं. त्यांना म्हटलं आम्ही 5 मिनिटात येतो, जास्त वेळ नाही. ठीक आहे. तर आमच्या भांडणात आम्ही आता ब्लॉग चालू केला. येस. तर आता आम्ही सॉरी थांबा मित्रांनो. आता बघितलं डायरेक्ट आलो. केक कटिंग केली. ॲनिव्हर्सरीचे केक कट केला कारण ताईची ॲनिव्हर्सरी 4 मेला आहे आणि आम्ही नाही आहे, तेव्हा सुट्टी नाही आम्हाला. ती नाही येत आम्हाला, म्हणजे ती पण नाही येत आणि आम्ही पण नाही. आम्ही पण नाही. तर आताच केक करून घेतला. निरोप दिला, म्हणजे निरोप घेतला आपण हॉटेलकडनं आणि आता आम्ही चाललोय. मी आलो हॉटेलला. जय मल्हार म्हणून हॉटेल आहे. कारण पेट्रोल भरलं थोडं आणि ते बोलले आम्हाला की जय मल्हार हॉटेलला चांगलं भेटेल जेवण. नॉनव्हेज व्हेज आहे आणि मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल. तर आम्ही सगळे आलोय. पूर्ण गँग आहे आपल्याकडे. मित्रांनो ऐकलं तुम्ही काय बोलता? काय बोलण्यामध्ये अर्थ नाही बायकोच्या माझ्या. नाही तिने म्हटलं की अक्षुंच्या घरी पपई लागते, ती भारी असते, ती खाऊन या. तर फुल एन्जॉय केलं आहे आणि बाबूला येऊन बसते आज पुढे. जेवण झालं मस्त आणि एक नंबर जेवण. पडला ह्याचा ट्रायपॉड. आणि बाबून आमचं ट्रायपॉड टाकलं. बाबू दिस इज बॅड हॅबिट. त्याला प्लांट दाखव सगळ्यांना. प्लांट कुठे आहे बाबू? दिस इज बॅड हॅबिट. प्लांट दाखव सगळ्यांना. येलो कलरचं दाखव. येल्लो कलर येल्लो गुड बॉय. पाठून ते जो हात लायचा दिसता कॅमेऱ्यात. नाही, मी नाही लावत. आमचा बाबू हुशार आहे. गेलो जाम जोरात. हे बघ सगळे पेट एकदम फुल. आज जेवण सगळं छान होतं जेवण. तर जय मल्हारला मी रिकमेंड करतो. मी जर या साईडला आला असेल आणि पुण्या साईडला जर तामिनी घाटमध्ये जात असेल तर जय मल्हार हॉटेल म्हणून आहे, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. मला बोर्ड दाखवतो. त्याला जेवलो आणि इथे बघा साईडला छोटे छोटे डॉगी आहेत मस्त. 2 आहेत छोटे पप्पीस. गाडी इथे लावली आहे आम्ही मस्त सावळीत आणि वर आंबे लागले ते बघा. परत मामांकडे. तेजुला गाडी पाहिजे. नो नॅनो फर्स्ट कार, म्हणजे जी मिडल क्लास कोणी घेऊ शकतात. पण कलर भारी आहे. कलर भारी आहे. हो काय कोण हे बघा इकडे गाडी जिजूंची इथे गाडी लावली. पण नाही इकडनं. आमची इथे लावली गाडी. ड्रायव्हर ड्रायव्हर आहे बघा. ड्रायव्हर नवीन आहे आमचा. पिक बाई हे रस्त्यावरती काय काहीच भीती नाही आजवांना वाटत. बघ कसे चालत काय आजोबा काय केलंय. मी डोळे बंद करून घेतले त्यामुळे शूट नसेल. लेफ्ट साईडला गाय होती, त्या आजोबांनी हकवली, म्हणजे असा हात केला तर डायरेक्ट ती माझ्या गाडी समोर झाली. नशीब ब्रेक आणि थांबत पण. तर मित्रांनो जाता तामिनी घाटमध्ये करवंद खाल्ली. करवंद भेटली आणि तेजूला पाहिजे जांभळं, पण करवंद भेटली मस्त. आता एकदम आजी होती सगळी तोंडात हे लावतो दुसऱ्यांच्या हाताला. तेवढं बिझनेस करून दिला मी. बिझनेस किती 100 रुपयाचा नाही रे. मग माझ्यामुळे 4 गाड्या थांबल्या. तुझ्यामुळे. वा एवढी भारी पोरगी थांबली म्हणल्यावर असणारच चांगली. तर स्टोरेज कमी आहे. चला. ओके, तर आता आम्ही आलोय रँडम थांबलोय कुठेतरी, माहित नाही कोणत्या प्लेस आहे. डॅम आहे. डॅम आहे. सनसेट आहे आणि खूप छान मस्त.
मी देते दे मला दे मी फेकतो. या कॅमेराच्या लेन्सवर मार बाबू. माका तो आराध्य कसंच वाटलं आम्ही आलेलो आता इथे एक चहा प्यायला डॅम जवळ आणि इथे आम्हाला दिसले लवबट लवबच. लवबच घेऊन देते बाबू. घेऊन जाऊ. पकड ना पकड. ये कर ये बोलो ये.